find the value of sin A divided by one minus cos A. sin A divided by 1 मायनस कॉस ए याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत ते समोर लिहितो मी, कारण त्याच्यावरती मला वर्किंग करायचं आहे. 1 प्लस कॉस ए मायनस साइन ए डिवाइडेड बाय साइन ए मायनस 1 प्लस कॉस ए. Number 2, 1 minus cos A minus sin A divided by sin A minus 1 minus cos A plus a cos A तो plus cos A. Third option, 1 minus cos A plus sin A divided by sin A minus 1 plus cos A. And fourth option is none of these. Basically ट्रिग्नोमेट्री का जो इनिशियल सेक्शन आहे आता हा आयडेंटिटीज बेस्ड, त्यामधलं हे एक एक्झाम्पल, हे एक एक्झाम्पल नाही, हा एक मोठा क्वेश्चन्सचा ग्रुप आहे. म्हणजे मॅक्झिमम क्वेश्चन्स अराउंड 100 प्लस क्वेश्चन्स म्हटलं तरी चालेल. तो एक मेजर ग्रुप या एका एक्झाम्पल मधून आपण वर्कआउट करणार आहेत. अशा आता ट्रिग्नोमेट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी काही काही ग्रुप येतात, म्हणजे काही एक्झाम्पल येतात ते सुटे सुटे असतात, त्याच्यासारखा तो एकटाच. काही एक्झाम्पल असे असतात की त्याच्यासारखे दिसणारे त्या ग्रुपमधले भरपूर जण असतात. ते सगळा ग्रुपच जर ॲट ए टाइम स्टडी केला आणि वर्कआउट केला, त्याचा बेनिफिट हा असतो की त्यातला एक एक्झाम्पलची आपल्याला ट्रिक लक्षात आली की त्यातले बाकी सगळे एकदम इझिली सॉल्व्ह होऊन जातात. मोठा ग्रुप जर असेल तर त्या ग्रुपमधले शक्यतो सगळे एक्झाम्पल हे एका वेळी स्टडी करायचे, वर्कआउट करायचे. त्याच्यामुळे काय होतं की आपला मॅक्झिमम स्टडी वर्किंग जे ते खूप कमी एफर्ट्समध्ये क्लिअर होऊन जातं. तसा आता याचा आपण ग्रुप पाहणार आहे. आधी या एक्झाम्पलची तुम्ही जे एफर्ट्स केले आहेत ते काय केलंय तुम्ही मला हे कळू देत, त्याला कसं सॉल्व्ह केलंय. येस, मल्टीप्लाइड डिवाइड बाय 1 प्लस कॉस ए. ओके, ग्रेट. आणखी काही वेगळं, आणखी कोणी काही वेगळं केलंय त्यापेक्षा? येस, दोघांचा स्क्वेअर कसा? कसं करता येईल पण स्क्वेअर तसा ना? आपलं जर टर्म दिलेली आहे आणि याची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. बरं, आधी स्क्वेअर केला, ठीक आहे. स्क्वेअर करून मग त्या स्क्वेअरची व्हॅल्यू काढली. परत काय केलं? परत स्क्वेअर रूट घेतलं का नंतर? नाही, असं नाही करता येणार. स्क्वेअर कधी करता येईल? जर दोन साइड्स असतात त्यामध्ये इक्वल टूचं चिन्ह असतं, इक्वेशन ज्याला म्हणतो आपण, तर मग काय होतं, दोन्ही साइडचा स्क्वेअर करून. आता आपला प्रॉब्लेम काय, आपल्याकडे एकच साइड आहे, RHS ला कोणा माहित नाही. एकाच साइडचा स्क्वेअर करता येईल का? नाही करता येणार.
हां, एक वेळ असं चाललं असतं, त्याचा स्क्वेअर केला, सिम्प्लिफाय केला आणि मग शेवटी त्याच्या स्क्वेअरची व्हॅल्यू ही म्हणून स्क्वेअर रूटची व्हॅल्यू ही, असं एक वेळ चाललं असतं. पण आपलं त्याची व्हॅल्यू विचारली म्हटल्यानंतर नाही चालणार आहे. ओके, सिट डाऊन, बट राईट. तुम्हाला विचारण्यामागचा उद्देश हाच असतो की व्हॉट इज करेक्ट, व्हॉट इज रॉंग हे क्लिअर व्हायला पाहिजे. अदरवाईज ते जर नाही क्लिअर झालं की मग काय होतं, पुन्हा कुठेतरी कुठल्या तरी एक्झाम्पलला आपण तीच रॉंग कन्सेप्ट अप्लाय करतो. ओके, आणखी काही? येस. ओके, आता बघा, फर्स्ट ऑफ ऑल पहिली मेथड जी त्यांनी सांगितली ती चालेल मेथड. त्यात काय केलं, 1 प्लस कॉस ए न मल्टिप्लाय डिव्हाइड केलं. मल्टिप्लाय पण केलंय, डिव्हाइड पण केलंय, त्यामुळे कोणाला काही राग यायचा प्रश्न नाही. बरोबर आहे. न्यूमरेटरला पण मल्टिप्लाय, डिनॉमिनेटरला पण मल्टिप्लाय, अनबॅलन्स काय नाही चालतं. 1 प्लस कॉस एच का, दॅट 1 प्लस कॉस ए इज कॉल्ड कॉन्जुगेट ऑफ दिस 1 मायनस कॉस ए. ह्या ट्रिग्नॉमेट्रीमध्ये अशा काही कॉन्जुगेटच्या जोड्या आहेत आणि जोड्या आयडेंटिफाय होणे म्हणजे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता ह्या जोड्या कोणत्या कोणत्या स्पेसिफिकली लक्षात घ्या. 1 मायनस कॉस ए त्याचा कॉन्जुगेट 1 प्लस कॉस ए. हे दोघं जण एकमेकांचे कॉन्जुगेट आहेत. कॉन्जुगेट म्हणजे दोन टर्म आहेत, त्यांच्यामधलं फक्त चिन्ह वेगळं आहे. प्लस प्लस त्यानंतर 1 मायनस साइन ए 1 प्लस साइन ए ही एक जोडी. ओके, त्यानंतर ए असेल किंवा थीटा असेल, थीटा पण असू शकतो. सेक थीटा आपण ए ऐवजी थीटा लिहू, म्हणजे तुम्हाला पटकन क्लिक व्हायला सोपं जाईल. त्यानंतर वन मायनस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा, 1 मायनस साइन थीटा 1 प्लस साइन थीटा. सेक थीटा मायनस 1 त्याचा कॉन्जुगेट कोण, सेक थीटा प्लस 1. त्यानंतर कोसेक थीटा मायनस 1 कोसेक थीटा प्लस 1. सेक थीटा मायनस टॅन थीटा सेक थीटा प्लस टॅन थीटा. कोस थीटा माइनस कॉट थीटा कोसेक थीटा प्लस कॉट थीटा. कॉन्जुगेट पेअर. आता कॉन्जुगेट पेअर अशा कितीतरी तयार होतील. 1 प्लस टॅन थीटा 1 मायनस टॅन थीटा, साइन थीटा प्लस कॉस थीटा साइन थीटा मायनस कॉस थीटा, कितीतरी तयार होतील. पण आपल्याला बाकी सगळ्यांशी काही देणे घेणे, आपल्या कामाच्या एवढ्याच आहेत. आपल्याला सध्या मेजर ग्रुपसाठी, मेजर सिम्प्लिफिकेशनसाठी या ज्या दिशा आहेत, किती आहेत या, 1 2 3 4 5 6 6 पेअर्स आहेत. 6 पेअर म्हणजे 12 टर्म आहेत. एवढ्याच एक डझन टर्म पैकी कुठलीही टर्म समोर दिसली की मोस्ट ऑफ द टाइम्स कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड करणे यांनी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो, किंवा ॲटलिस्ट सिम्प्लिफिकेशनसाठी आपल्याला चांगल्या प्रकारे काहीतरी डायरेक्शन मिळते. पण आता याच जोड्या का आणि यांचा बेनिफिट काय ते लक्षात घ्या.
या जोड्यांचे आपण मल्टिप्लिकेशन घेऊन पाहिले. या दोघांचा जर आपण प्रोडक्ट घेतला 1 मायनस कॉस थिटा इंटू 1 प्लस कॉस थिटा, मल्टिप्लिकेशन काय येईल? येस, 1 मायनस, या सगळ्या ज्या जोड्या आहेत त्या कुठल्या फॉर्म मध्ये आहेत? ए प्लस बी, ए मायनस बी, आणि याचं मल्टिप्लिकेशन काय असतं? मल्टिप्लिकेशन ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. थिंकिंग प्रोसेस लक्षात घ्या कशी येते. ए प्लस बी इंटू ए मायनस बी ह्या कॉन्जुगेट टर्मच आहेत एकमेकांच्या. त्यांचा प्रोडक्ट घेतला की ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आपला मिळतो. हा फॉर्म्युला आपला लहानपणीपासून आपण चाललेला आहे. तो फॉर्म्युला हेच याचं मुख्य वर्किंग आहे. त्या फॉर्म्युल्यासाठी कॉन्जुगेट आहे. कॉन्जुगेट का घेतलाय? 1 प्लस कॉस थिटा मल्टिप्लाइड बाय 1 मायनस कॉस थिटा. जर आपण त्याचा प्रोडक्ट घेतला इक्वल टू काय येणार? ए स्क्वेअर 1 स्क्वेअर म्हणजे 1 मायनस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर. आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय? कळलं हे सगळं काय आहे ते? म्हणजे आयडेंटिटीचे जे आपण म्हणतो 9 वेगळे फॉर्म किंवा 18 वेगळे फॉर्म, त्यातला आपल्याला सुटेबल फॉर्म उपयोगात येतो आणि तो येण्यासाठी हे कॉन्जुगेट आहे. म्हणजे 1 प्लस कॉस थिटा 1 कॉस थिटा यांचं मल्टिप्लिकेशन 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, आणि 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू काय? साइन स्क्वेअर थिटा. तर 1 मायनस साइन थिटा इंटू 1 प्लस साइन थिटा, मल्टिप्लिकेशन किती? 1 मायनस इक्वल टू काय? कॉस स्क्वेअर थिटा, बरोबर. त्यानंतर सेक थिटा मायनस 1 इंटू सेक थिटा प्लस 1 यांचं मल्टिप्लिकेशन काय येतं? येस, यांचं मल्टिप्लिकेशन सेक स्क्वेअर थिटा मायनस 1, आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे काय? टॅन स्क्वेअर थिटा. बघा आयडेंटिटीचे डिफरंट फॉर्म्स. सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा. कोसेक थिटा मायनस 1 मल्टिप्लाइड बाय कोसेक थिटा प्लस 1, काय येतं यांचं मल्टिप्लिकेशन? यस, कोसेक स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि इक्वल टू काय? कॉट स्क्वेअर थिटा. ओके. का मल्टिप्लिकेशन करायचे यांचे? तर आपल्याला या प्रकारे आयडेंटिटीनुसार ते सिम्प्लिफाय होतात. त्यानंतर सेक मायनस थिटा मल्टिप्लाइड बाय सेक थिटा, याचा प्रोडक्ट किती? ए मायनस बी इंटू ए प्लस बी, काय होणार? स्क्वेअर थिटा मायनस, आणि त्याची व्हॅल्यू किती? 1. and the last cosec theta plus cot theta, cosec theta minus cot theta यांचा प्रोडक्ट किती? cosec square theta minus cot square theta
अँड दॅट सो इक्वल टू 1. म्हणजे यापैकी कुठलीही एक टर्म आपल्याला दिसली त्याच्या कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय डिवाइड केलं की आयडेंटिटीचा उपयोग होतो, हे आपल्या डोक्यात पाहिजे. भरपूर ठिकाणी याचा वापर करायचा आहे. कळले हे काय केलेलं आहे, ते काय आहे ते. आपण एक्झाम्पलकडे अजून जायचं आहे आपल्याला, पण आपण त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल अगोदर वर्कआउट करतोय, जे की फक्त एका एक्झाम्पल नाही तर एका मेजर ग्रुपसाठी, फक्त तो ग्रुप नाही तर पुढेही सिम्प्लिफिकेशनला खूप युजफुल टर्म आहे. बट दिस आता हेच उलट विचारात घ्यायचं, रिव्हर्स. रिव्हर्स क्लिक पण गरजेचं आहे. कॅमेरा फ्लिप करतो ना आपण सेल्फी घेताना, तो जितक्या क्विकली आपण घेतो त्या क्विकली हे पण घेता यायला पाहिजे रिव्हर्स फॉर्म्युले. म्हणजे आपल्याला हे जर लक्षात आलं की 1 मायनस साइन स्क्वेअर थिटालाच आपण, जसं आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरलाच आपण ए प्लस बी मल्टिप्लाइड बाय ए मायनस बी असं लिहू शकतो ना. हे लिहू शकतो हे डोक्यात पाहिजे आपल्या, की रिव्हर्स फॉर्म्युला पण वापरता यायला पाहिजे. नेहमी सरळच असेल असं नाही. म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटालाच आपण हा आहे त्याला जर 1 केलं, बघा आता रिव्हर्स आयडेंटिटी नुसार कॉस स्क्वेअर थिटालाच आपण 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहू शकतो. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा ही ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये असणारी ही टर्म म्हणजे ए मायनस बी इंटू ए प्लस बी, रिव्हर्स वर्किंग. येते लक्षात. जितकं हे वर्किंग आपलं व्यवस्थित असेल तितकं त्या एक्झाम्पलच्या ग्रुपसाठी असणारी प्रोसेस जी आहे ते वर्किंग खूप सोपं होऊन जाणार आहे. त्यानंतर 1 मायनस थिटा इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा आहे. आता रिव्हर्स विचार केला तर साइन स्क्वेअर थिटालाच आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असं लिहू शकतो. त्या 1 ला जर 1 स्क्वेअर लिहिलं तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी प्लस कॉस 1 मायनस कॉस. ओके, क्लिअर. सेम या बाकीच्यांसाठी पण tan स्क्वेअर थिटालाच आपण आयडेंटिटी नुसार सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 लिहू शकतो. 1 म्हणजे 1 स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सेक थिटा मायनस 1 सेक थिटा प्लस 1, कोसेक थिटा मायनस 1 कोसेक थिटा प्लस 1. लास्ट 2 मध्ये सेक थिटा मायनस टॅन थिटा सेक थिटा प्लस टॅन थिटा आणि कोसेक थिटा मायनस कॉट थिटा कोसेक थिटा प्लस कॉट थिटा. या प्रकारे सरळ मार्गे उलट मार्गे कशाही प्रकारे महत्वाचं फक्त एक एंटिटीज आणि हा फॉर्म्युला. ओके, आलेत का सर्वजण इथपर्यंत? आता बघूया आपण ज्यावेळी आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे तेव्हा थिंकिंग क्रायटेरिया आणि त्या थिंकिंग क्रायटेरियामुळे काय काय याच्यामधून. फर्स्टली हे जे एक्झाम्पल आपल्या समोर आहे त्याच्यामध्ये साइन ए अपॉन 1 मायनस कॉस ए अशी टर्म आहे. आपल्याला एकच बघायचं आहे, साइन आणि कॉसचं कॉम्बिनेशन आहे. यात साइन एकटा आहे आणि कॉसला जोडीदार 1 आहे. ऑब्झर्वेशन काय पाहिजे, कसं डिसाइड करायचं, कोणता रिझल्ट कसा वापरायचा आहे ते. कारण आता भरपूर एकच रिझल्ट कितीतरी वेगळ्या प्रकारे वापरता येत राहणार आहे. आणि नेमका कोणता फॉर्म्युला वापरायचा, हाच का वापरला आणि असाच का वापरला,
ते आपले मुख्य कन्फ्युजन प्रॉब्लेम असतात. त्याचं सोल्युशन हे आहे. साइन हे एकटा आहे आणि कॉस जो आलाय तो 1 सोबत आलेला आहे. प्लस आहे मायनस आहे डझंट मॅटर. ओके, आपण आता काय करणार त्याच्यासाठी, साइन स्क्वेअर ए याला आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर ए असं लिहू शकतो की नाही? तुम्ही ते कॉन्जुगेटने मल्टिप्लाय डिवाइड करून वगैरे सोडवलं असेल चालतं, करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण आपण त्यापेक्षा एक सोपा मार्ग पाहतोय आता. LHS वरून RHS मिळवणे वगैरे असं प्रत्येक प्रकारच्या एक्झाम्पलला इझिली पॉसिबल होईल असं नाही. आपल्याला प्रूव्ह दॅट मध्ये असलेली ती माहिती असते, एक लेफ्ट हँड साईड घ्यायची त्याच्यावरून राईट साईड मिळवायची. पण काही ठिकाणी असं होतंय की आपल्याला जसं या ग्रुपसाठी दोन्ही साईड ॲट ए टाइम मिळवायचे आहेत. ते कसं? साइन स्क्वेअर एला आपण 1 मायनस कॉस स्क्वेअर लिहू शकतो. त्यानंतर साइन एलाच आपण साइन स्क्वेअर एलाच राईट साइड जी आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, त्यातल्या 1 ला मी 1 स्क्वेअर लिहिला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय होईल? ए प्लस बी इंटू, म्हणजे तो होईल 1 प्लस कॉस ए इंटू 1. ओके, काय केलं? पहिली स्टेप, साइन स्क्वेअर ए ला आयडेंटिटीनुसार लिहिला 1 मायनस कॉस स्क्वेअर ए, त्याला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युलाने स्प्लिट केलं. आता आपल्याला तयार करायची ही टर्म, त्यासाठी 1 मायनस कॉस ए आहे तो लेफ्ट साइडला डिवाइड घ्या, कारण तो डिनॉमिनेटरला पाहिजे आपल्याला. आणि त्या 1 मायनस कॉस ए चा न्यूमरेटर आहे साइन ए. हा जो आहे साइन स्क्वेअर ए, साइन स्क्वेअर ए ला आपण साइन ए इंटू साइन ए लिहू शकतो ना, बरोबर आहे? साइन स्क्वेअर ए म्हणजे काय? साइन ए इंटू साइन ए. आपण काय करणार आहेत, हा 1 मायनस कॉस ए लेफ्ट घेणार आहेत डिवाइड, आणि हा जो साइन स्क्वेअर ए आहे त्यातला एक साइन ए जागेवरच ठेवणार आहेत, एक साइन ए पलीकडे घेऊन जाणार आहे डिवाइड. ओके, म्हणजे टर्म काय होईल? साइन ए अपॉन 1 मायनस कॉस ए इक्वल टू राइट साइड काय आली? 1 प्लस कॉस ए अपॉन, तर ज्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे ती टर्म लेफ्ट साइडला आपण एक तयार केली आहे, पण त्याची व्हॅल्यू राईट साइडची जी आहे 1 प्लस कॉस अपॉन साइन ए ही नाहीये ऑप्शन मध्ये. ऑप्शन मध्ये नाहीये, असू शकते ही पण टर्म. म्हणजे एक प्रॉब्लेम आणखी तयार झाला. एकाच क्वेश्चन मध्ये एकापेक्षा जास्त सोल्युशन्स तयार होतात. एकाच टर्मची एकापेक्षा जास्त व्हॅल्यू आपल्याला मिळतात. जे मल्टिपल करेक्ट टाइपचे क्वेश्चन असतात ना ॲडव्हान्स मध्ये, ते असले लोक येतात तिथं. एका टर्मला एकापेक्षा जास्त प्रकारे लिहिता येतं. ते कसं आता आपण पाहणार आहे. साइन ए अपॉन 1 मायनस कॉस ए इक्वल टू 1 प्लस कॉस ए अपॉन साइन ए. हे कसं आलंय ते तर कळलंय. खूप छोटी टर्म आहे. आता येथून पुढे जाण्यासाठी आपल्याला थिंग लागणार आहे, की मोस्ट युजफुल थिंग आहे आपल्याला बऱ्याच ठिकाणी, ती म्हणजे थेरम ऑफ इक्वल रेशोज. थेरम ऑफ इक्वल रेशोज इयत्ता 10वी किंवा मे बी काही जणांनी 9th मध्ये पण स्टडी केलेला असू शकतो. ऐकल्यासारखं वाटतंय कोणाला? किती जणांना वाटतंय आपण थेरम ऑफ इक्वल रेशोज कुठतरी ऐकले? आता सगळेजण 10वे मार्गे आलेच नाहीत ना.
ओके. बऱ्याच जणांना वाटतं ऐकल्या, त्यातल्या किती जणांना माहिती आहे, सांगता येऊ शकतं थिअरम ऑफ इक्वल रेशोज? करेक्ट. आणखी एकदम ज्या प्रकारे आपल्याला तो वापरायचा आहे त्याच प्रकारे त्यांनी सांगून टाकलं. काही आणखी काही? येस. ओके, त्यांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन नाही, त्यांचे न्यूमरेटरचं ॲडिशन, डिनॉमिनेटरचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. ओके. पहा, आता बऱ्याच जणांना हे असं नाही कळणार, चित्र काढल्यावर कळेल हे होतं असलं. इफ A upon B equal to upon D, A upon B equal to C, then each रेशो म्हणजे हा प्रत्येक जण, हे जे दोन रेशो लिहिलेले आहेत, A अपॉन B हा एक रेशो आहे, C अपॉन D हा एक रेशो आहे, हा प्रत्येक रेशो इक्वल टू म्हणजे या प्रत्येकाची व्हॅल्यू इक्वल टू आपण काय लिहू शकतो? A प्लस C अपॉन B प्लस C, म्हणजे डायरेक्ट न्यूमरेटरचं ॲडिशन, डिनॉमिनेटरचं ॲडिशन सारखे असतील वेगळे असतील डझंट मॅटर. त्या दोन रेशोचं ॲडिशन नाही करायचं, त्या दोन रेशोच्या न्यूमरेटरचं ॲडिशन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं ॲडिशन. दॅट इज थेरम ऑफ इक्वल रेशोज. दोन रेशो जर इक्वल असतील, तर त्या दोन्ही रेशोच्या न्यूमरेटर्सचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आणि डिनॉमिनेटरचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन यांचा रेशो हा या प्रत्येक रेशोला इक्वल असतो. पण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हटलंय म्हणजे न्यूमरेटरचं ॲडिशन करायचं आणि डिनॉमिनेटरचं सबट्रॅक्शन करायचं, आपला तेच नाही चालणार. ॲडिशन केलं तर दोघांचं ॲडिशन, सबट्रॅक्शन केलं तर दोघांचं सबट्रॅक्शन. ओके, म्हणजे यालाच आपण लिहू शकतो इक्वल टू A मायनस C अपॉन B मायनस D. A मायनस C अपॉन B मायनस D. पण सबट्रॅक्शन मध्ये काय होतं, आणखी एक पॉसिबिलिटी, पहिल्यातून दुसरा मायनस केला की वेगळं दिसतंय आणि दुसऱ्यातून पहिला केला की वेगळं दिसतंय. ऍडिशन मध्ये काही प्रॉब्लेम नाही, आपण त्यातला बदल करू शकतो, बरोबर. पण सबट्रॅक्शन मध्ये डायरेक्ट यातला बदल नाही करता येत ना. म्हणजे यालाच इक्वल टू आपल्याला असंही लिहिता येतं, दुसऱ्या रेशोतून पहिला रेशो पण मायनस करता येतो, म्हणजे C मायनस A अपॉन D मायनस B असंही चालेल. म्हणजे सबट्रॅक्शन मध्ये दोन रिझल्ट मिळतात हे आपण विसरतो, त्यातल्या त्यात सेकंड रिझल्ट विसरतो आणि त्यातल्या त्यात एक्झाम विचारणाऱ्यांना सेकंड रिझल्टच आवडतो. ज्या गोष्टी आपण विसरतो त्या एक्झाम मध्ये पेपर सेट करणाऱ्यांना परफेक्टली आवडीच्या असतात. ओके, ईच रेशो आपण असा लिहू शकतो. त्यात बरेच त्याचे आणखी मॉडिफिकेशन आहेत, के ए अपॉन के बी, मग के ए प्लस के बी अपॉन, बरोबर आहे. हे भरपूर काय काय तुम्हाला 10th मध्ये होतं. म्हणजे एखाद्या कॉन्स्टंटनी दोघांना मल्टिप्लाय केलं, मग त्यांचं परत ॲडिशन वगैरे केलं.
हा सगळा प्रकार आहे. त्याला म्हणायचं थेरम ऑफ इक्वल रेशोज. कळलं? लक्षात आलं? आता आपण हे थेरम ऑफ इक्वल रेशोज जर इथे यूज केलं, आता इथे दोन रेशो झाले ना, कोणकोणते? पहिला रेशो साइन ए अपॉन 1 मायनस कॉस ए इक्वल टू 1 प्लस कॉस ए अपॉन साइन ए. अशा प्रकारचे क्वेश्चन आले की करायचं, आयडेंटिटी कोणतं फॉर्म वापरायचं आहे ते लक्षात घ्यायचं फक्त. ओके, तो कसा डिसाइड करायचा आपण पाहिलं. आता यामध्ये थेरम ऑफ इक्वल रेशोवरून आपण पाहिलं की याच्यात 3 व्हॅल्यू मिळतात आपल्याला, बरोबर आहे. आता तिन्ही व्हॅल्यू पण फाइंड करू, मग बघू त्यातलं काय ऑप्शन आहे काय नाही ते. ठीक आहे, इथे लिहितो मी सध्या बाय थेरम ऑफ ईच रेशो. ईच रेशोचा अर्थ काय की येणारी जी व्हॅल्यू आहे ती याला पण इक्वल असू शकते आणि याला पण इक्वल लिहिता येते. ओके, आता सांगा बरं पहिली व्हॅल्यू काय येईल? न्यूमरेटरचं एडिशन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं एडिशन. फार अवघड नाहीये काम. काय येईल मग? साइन ए प्लस 1 प्लस कॉस ए डिवायडेड बाय 1 मायनस कॉस ए प्लस साइन ए. ओके, त्यानंतर आणखी सबट्रॅक्शन करून बघू आपण. पण सबट्रॅक्ट 2 येणार. पहिल्यातून दुसरा मायनस याचं वेगळं, दुसऱ्यातून पहिला मायनस याचं वेगळं. मध्ये आपण पहिल्यातून दुसरा मायनस करू. काय होईल बघा? साइन ए पुढं काय? पहिल्यातून दुसरा मायनस मायनस. हा 1 प्लस कॉस हे मायनस करायचा आहे, पण तो मायनस या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होतो. इथं गडबड होतात पुन्हा परत. 1 ला मायनस देऊन टाकतो आपण, प्लस कॉस हे तसाच लिहून टाकतो, आणि दुर्दैवाने तसं ऑप्शन आधी असतं. मिस्टेक कुठे कुठे होऊ शकतात याचाही चांगला अभ्यास असतो. मग साइन ए मायनस 1 मायनस कॉस ए डिनॉमिनेटर 1 मायनस कॉस ए मायनस साइन ए. बरोबर आहे का? काय केलं लक्षात? पहिल्या टर्म मधून दुसरी टर्म मायनस केली आहे. न्यूमरेटर मधून न्यूमरेटर मायनस, डिनॉमिनेटर मधून डिनॉमिनेटर मायनस. म्हणजे याच्यामधनं हा मायनस केला, याच्यामधनं हा मायनस केला. क्लिअर? त्यानंतर सबट्रॅक्शन मध्ये अजून एक व्हॅल्यू पॉसिबल आहे, रिव्हर्स. दुसऱ्यातून पहिला मायनस, दुसऱ्यातून पहिला मायनस. काय होईल? ईच रेशो सांगा बरं व्हॅल्यू. 1 प्लस कॉस ए मायनस साइन ए डिवाइड
डिनॉमिनेटर साइन ए मधून हा लेफ्ट साइडचा मायनस करायचा आहे. काय होईल? साइन ए -1 प्लस. ओके, म्हणजे हा रेशो आहे याला इक्वल किती व्हॅल्यू मिळाले आपल्याला? साइन ए अपॉन 1 मायनस कॉस ए याला इक्वल किती व्हॅल्यू मिळाल्या? 4. बरोबर. 3 ही तिसरी आणि ही चौथी व्हॅल्यू. हे पण असू शकतं ऑप्शन मध्ये. बरोबर आहे. आता या 4 पैकी कोणीही एक जण ऑप्शन मध्ये आहे का आणि कुठे आहे ते बघा. येस, या 4 पैकी कुठलाही एक चेक कसं करणार? त्यांचा क्रम थोडासा इंटरचेंज होऊ शकतो प्लस मध्ये. साइन ए प्लस 1 प्लस कॉस ए म्हणजे तिघही प्लस असणारा न्यूमरेटर आहे का? नाहीये. त्यामुळे ही तर टर्म नाहीये ऑप्शन मध्ये. दुसरी टर्म प्लस साइन ए -1 मायनस कॉस ए प्लस साइन ए, इथे मायनस साइन ए, इथे मायनस साइन ए, इथे प्लस साइन ए आहे पण -1 मायनस कॉस पाहिजे. त्यामुळे ही सेकंड टर्म पण नाहीये. आता शेवटची टर्म आहे का बघा. 1 प्लस कॉस ए मायनस साइन ए, 1 प्लस कॉस ए मायनस साइन ए आणि डिनॉमिनेटर साइन ए -1 प्लस कॉस ए, साइन ए -1 प्लस आहे ॲज इट इज ऑप्शन. बघा मगाशी म्हटलं होतं की जी सेकंड व्हॅल्यू आहे रेशो मधून फर्स्ट मायनस करायचा. हे का दोन्ही पण लक्षात ठेवायचे. काय होतं की समजा आपण असं केलं असतं साइन स्क्वेअर ए इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एलाच 1 मायनस कॉस स्क्वेअर ए इक्वल टू साइन स्क्वेअर. आपल्याला काय लेफ्ट हँडचं राईट हँड, राईट हँडचं लेफ्ट हँडला आपण लिहितो कधी कधी, काही प्रॉब्लेम नाही. ट्रान्सफर मध्ये एखाद्या वेळेस आपल्याला ही टर्म लेफ्ट साइडला आपली असू शकते, ही टर्म राईट साइडला पण, म्हणून दोन्ही करून पाहायचं सबट्रॅक्शन मध्ये. ओके, गॉट दिस. म्हणजे ह्या आता ह्याच्यात एकामध्ये बघा या एका रेशो साठी किती व्हॅल्यू, याच 4ही व्हॅल्यू याच्या पण आहेत ना. म्हणजे जसं या ठिकाणी ही टर्म दिलेली आहे त्याऐवजी ही टर्म पण असू शकते. त्याचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे एका प्रॉब्लेम मध्ये आपले 4 आणि 4 दोन्ही 8 एक्झाम्पल एकातच सॉल्व्ह होत आहेत. गेटिंग द पॉइंट.
100 प्लस एक्झाम्पल कसे होतात हे असे होतात. टोटल 8 तयार. सोडवला 8 एक्झाम्पलचं सोल्युशन तयार. चांगली ऑफर आहे ना. 1 वर 8 फ्री आहेत. अजून काय पाहिजे? याची एवढी मोठी ऑफर कोण देते? तर नाही, बरेच जण नाही घेत ती ऑफर, काय माहित. They always like to follow the donkey works. कळलंय हे? यस. म्हणजे आता मी तुम्हाला फक्त एक एक टर्म देणार आहे आणि त्या एका टर्म वरून तयार होणारे हे जे काही 3-4 त्याचे हे सोल्युशन आहेत ते सगळे तुम्ही तयार करायचे. मग ऑब्जेक्टिव्ह मध्ये येऊ द्या, ऑब्जेक्टिव्ह मध्ये कोणताही क्वेश्चन येऊ द्या, त्याच्या बाहेर क्वेश्चन असणार नाही. क्लिअर? लक्षात आलंय? आधी हे लिहून घ्या. आणि हार्डली 3 ते 4 स्टेप मध्ये सॉल्व्ह होतोय. जर आपण ऑप्शन कडे पाहत पाहत गेलो, त्याच्या रेफरन्सनी गेलो, तर कदाचित 3-3 सोल्युशन काढण्याची गरजही पडणार नाही. पहिलं ऍडिशन केलं की एखाद्या वेळी आन्सर मिळून पण जाईल. बरोबर आहे. त्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या ऑप्शनच्या कॉम्बिनेशनवर डिपेंड आहे. पण आपल्याला सगळे सोल्युशन्स काढता यायला पाहिजे. मल्टिपल करेक्ट मध्ये काय करतात? हाच क्वेश्चन मल्टिपल करेक्ट साठी असू शकतो. एकापेक्षा जास्त आन्सर करेक्ट, म्हटलं 3 पैकी कुठल्याही 2 व्हॅल्यू करेक्ट येतील ऑप्शन मध्ये, किंवा आणखी 3 व्हॅल्यू ऑप्शन मध्ये येईल, किंवा 4ही व्हॅल्यू ऑप्शन मध्ये असू शकतात. पॉसिबल आहे. का माहिती पाहिजे? मल्टिपल करेक्ट साठी हे माहिती पाहिजे. नाही तर काय होतं, पहिलं ऑप्शन समजा हे आलं आन्सर, ठीक, चलो आगे. एकच आन्सर करेक्ट असेल तर ठीक आहे, पण जर मल्टिपल करेक्टचा क्वेश्चन असेल ऑप्शनचा विचार करावा लागणार आहे. मग सगळ्यांचं वेगळं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा एकदा 4ही व्हॅल्यू काढून ठेवा, कोण कोण आहे तिथं बघा. झालंय कंप्लीट. आता पहा, यामध्ये हे फक्त 8 नाही, अजून 8 कसे होतात, म्हणजे 16. समजा टर्म अशी दिली असती 1 मायनस कॉस ए अपॉन साइन ए. 1 मायनस कॉस ए अपॉन साइन ए. आयडेंटिटी तर हीच वापरावं लागते.
या स्टेपमध्ये पण काही बदल नाही, फक्त बदल काय, साइन ए राईट साईडला डिवाइड आणि 1 प्लस कॉस ए लेफ्ट साईडला डिवाइड, म्हणजे याचा रेसिप्रोकल थोडक्यात. आता ह्या लेफ्ट साईडचा रेसिप्रोकल झाला की ऑब्विसली राईट साईडचा होतच आहे तयार, बरोबर. त्याच्या परत 4 टर्म, याच्या परत 4 टर्म आणखी तयार झालं, म्हणजे एका कॉम्बिनेशनचा बेनिफिट किती आहे, 16 एक्झाम्पलचा नेट बेनिफिट एकाच जागेवर आहे. आणि कशाचा, फक्त आयडेंटिटीचा एक फॉर्म लक्षात ठेवण्याचा. म्हणून तुम्हाला जे म्हणतो आयडेंटिटी 3 नाही तर 9 9 दुने 18 आहेत, परवडतं 18 सुद्धा. आणि एकेका एक्झाम्पल वरती जर असे 16-16चा ग्रुप मेजर क्लिअर होत असेल, दॅट इज बेटर. ओके, झालंय हे. आता मी अशा प्रकारच्या असणाऱ्या जेवढ्या काही टर्म्स आहेत तेवढ्या टर्म्स लिहितोय, त्याचे एक्झाम्पल तुम्ही कंप्लीट करायचे. त्याला तुम्हाला मी कुठलंही ऑप्शन देणार नाही, कुठलंही ऑब्जेक्टिव्ह देणार नाही, काही नाही. प्रत्येकाच्या ह्या सर्व 4ही व्हॅल्यू घ्यायच्या. ओके, आता पहा, cos a upon 1 plus sin a आता मी एक एक टर्म देतोय, त्याची दुसरी टर्म इक्वेशन 1 मध्ये तयार होतीच आहे, त्याचे डबल एक्झाम्पल द्यायची गरज नाही. अर्धे एक्झाम्पल तुमचे कमी करतोय, बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या की इक्वेशन 1 मध्ये तयार होणाऱ्या ज्या 2 टर्म आहेत त्या 2 पैकी कुठलीही टर्म असू शकते. समजा आता मी एक वेगळा एक्झाम्पल याच्यामध्ये असं दिलं, 1 मायनस साइन ए अपॉन कॉस ए, हे जे या लिस्ट मध्ये मी ऍड केलं, हा एक वेगळा झाला प्रॉब्लेम. हा एक ऍक्च्युअली इक्वेशन 1 मध्ये ते दोघं जण इक्वलच येणार आहेत, बरोबर आहे. इक्वेशन मध्ये ते दोन्ही इक्वलच येणार आहेत, त्यामुळे पुढचे जे सगळे रिझल्ट आहेत ते सारखेच येणार आहेत. पण मी ते डबल डबल देत नाहीये, एकच टर्म देतोय. ओके, पण ते डबल आहेत हे लक्षात घ्या तुम्ही. सहा एक्झाम्पल, 6 मल्टिप्लाइड बाय 16, 96. आता याच्यात ए च्या ऐवजी परत काही 2a 3a वगैरे असं करून पण विचारतात. तितक्या पटीनं एक्झाम्पलची संख्या वाढते. अँगल ए देण्याऐवजी 2a घेतला, काय फरक पडतो? काहीच नाही, सगळी प्रोसेस तशीच राहणार आहे. ए च्या ऐवजी 3a घेतला, 5a घेतला, काहीही इफेक्ट होत नाही, सगळी प्रोसिजर सिमिलर राहते. 6 एक्झाम्पल्स सोडवल्यानंतर तुमचे 100 एक्झाम्पल तयार होणार आहेत.
ते 6 सोडत असताना पाहायचं तुम्ही राईट साईडला काय टर्म आहे ते, त्याचं पण सोल्युशन हेच आहे, याचं पण तेच आहे. ओके. म्हणजे यात पहिलं एक्झाम्पल जर पाहिलं आम्ही तर त्याचे दोन कोणकोणते आहेत, 1 मायनस साइन ए अपॉन कॉस ए, नंतर साइन ए अपॉन 1 प्लस कॉस ए, नंबर 3 टैन ए अपॉन सेक ए प्लस 1 कोसेक ए -1 अपॉन कॉट ए. ह्या पहिल्या 4लाच इक्वल हे दुसरे 4 येणार आहेत इक्वेशन 1 मध्ये. 4 आणि 4 8 इथे झाले, बरोबर. आणि त्या प्रत्येकाच्या परत 4 व्हॅल्यूज सेम यांच्यासाठी. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये या 6 जणांना रिस्पेक्टिव्हली ते 6 जण येणार आहेत. 6 प्रॉब्लेम सोडवले तुमचे नेट 12चा प्रॉब्लेम लगेच सॉल्व झाले. आणि मग त्याच्या ऑप्शन्स नुसार विचार केला तर मग तेवढे एक्झाम्पल्स तयार होतात. क्लिअर होतील हे 6? किती जणांना असं वाटतंय 6 प्रॉब्लेम सॉल्व होतील आज आपल्याकडनं? किती जणांना असं वाटतंय की आपल्याकडनं हे 6 प्रॉब्लेम आज सॉल्व होतील? फक्त हात वरती करायचा नाहीये. जर हे 6 प्रॉब्लेम आज नाही सोडवले तर त्याला एक दुसरी ऑफर आहे माझ्याकडे. एखाद्याला नको वाटतं ना, नाही मला नाही 6 सोडवायचे, मला किंवा लक्षात नाही आले किंवा कळत नाही किंवा जमत नाही, येत नाही. एका प्रॉब्लेम आपण जवळपास 1 तास वेळ दिलाय, येत कसा नाही, 3 स्टेपचा प्रॉब्लेम, बरोबर. तरी ज्याला असं वाटतंय की नाही जमत, त्यांना दुसरी ऑफर. हे जे एक एक्झाम्पल आपण आहे ॲज इट इज पाहून 96 वेळेस लिहायचं. बघून लिहायला काय काय हे सुरुवात कुठून करा? पहिल्यांदा आपण डिसाइड करतो आयडेंटिटी कुठली वापरायची आहे ते. आता आयडेंटिटीचे डिफरंट फॉर्म आपल्याकडे आहेत. ही टर्म बघून डिसाइड होतं आयडेंटिटी कशी वापरायची ते. ह्या टर्म मध्ये साइन सिंगल आहे, 1 मायनस कॉस ए आहे. म्हणजे कॉस सोबत 1 आलेला आहे, याचा अर्थ साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा हा फॉर्म वापरायचा आहे. हा पहिला डिसिजन. साइन स्क्वेअर थीटालाच 1 मायनस कॉस स्क्वेअर थीटा हा फॉर्म वापरायचा आहे. त्याच्यानंतर याला आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला रिव्हर्स डायरेक्शन मध्ये. ए प्लस बी इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी इंटू ए बी असतो. त्यानंतर टर्म आपल्याला दिलेली आहे समोर, ती तशी दिसणारी टर्म तयार करायची आहे. त्यात साइन ए अपॉन 1 मायनस कॉस ए आहे. याचा अर्थ हा 1 मायनस कॉस ए डिनॉमिनेटरला जायला पाहिजे.
हा 1 मायनस कॉस ए लेफ्ट साईडला घेतला आणि जो साइन स्क्वेअर ए आहे त्यातला एक साइन जागेवर ठेवला, एक साइन राईट साईडला डिवाइड घेतला. क्लिअर. आता इक्वेशन 1 मिळालं, तिथून पुढे आपण वापरतोय थेरम ऑफ इक्वल रेशो. थेरम ऑफ इक्वल रेशो, दोन रेशो जर इक्वल असतील तर प्रत्येक रेशोची व्हॅल्यू इक्वल टू आपण काय लिहू शकतो, त्या दोघांच्याही न्यूमरेटरचं ऍडिशन डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं ऍडिशन. आपण आधी काय केलं, पहिल्या टर्म मध्ये दुसरी टर्म ऍड केली, पहिल्या रेशो मध्ये दुसरा रेशो ऍड केला, पण तो डायरेक्ट न्यूमरेटरचं ऍडिशन, डिनॉमिनेटरचं ऍडिशन करून. ओके, त्याने ही एक व्हॅल्यू मिळाली. नंतर काय केलं, थेरम ऑफ इक्वल रेशो नुसारच सबट्रॅक्शन पण करता येतं. मग त्यातून दुसरा रेशो सबट्रॅक्ट केला, न्यूमरेटर मधून न्यूमरेटर, डिनॉमिनेटर मधून डिनॉमिनेटर, त्याने. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या रेशोतून पहिला मायनस केला, म्हणजे सेकंड 1 प्लस कॉस ए, त्याच्यातून साइन ए मायनस, साइन ए मधून 1 मायनस कॉस ए मायनस. फक्त सबट्रॅक्शन करत असताना जो मायनस होणार आहे पुढचा, तो मायनस पुढे दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होतो, हे लक्षात घ्या, दोन टर्म असतील तर. बरोबर. म्हणजे ओव्हरऑल एक्झाम्पल जर ओव्हरव्ह्यू घेतला आपण, आयडेंटिटी कुठली वापरायची, कोणता फॉर्म, तो पहिला डिसिजन. म्हटल्यास आधी सगळ्या आयडेंटिटी समोर लिहून ठेवायच्या. तो बघा 96 एक्झाम्पल जर काम आपलं 3 आयडेंटिटी किंवा त्याच्या 9 फॉर्मने होत असेल, तर आयडेंटिटी एकदा समोर लिहून ठेवा ना, बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर तर आयडेंटिटीचा फॉर्म सिलेक्ट केला, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्म्युला नंतर थेरम ऑफ इक्वल रेशो, पहिला प्लस दुसरा, पहिला मायनस दुसरा, दुसरा मायनस पहिला, संपलं. लक्षात होता. नाही सॉल्व होत, दुसरा पर्याय मी तुम्हाला सांगेन. बरोबर आहे. कोण पर्याय निवडला. नेक्स्ट एग्जाम्पल, एक एग्जाम्पल नाहीये, मेजर ग्रुप आहे. क्लिअर झाला. आता असे दिसणारे आणखी जर काही एक्झाम्पल त्या असले तेही सॉल्व करा. ते या 6 पैकीच एक जण असणार आहे, याच्यापेक्षा वेगळं नाही येत कोणी कुठल्याच क्वेश्चन बँक मध्ये. या 6 एक्झाम्पल्सला सोडवलं की सगळे प्रॉब्लेम त्यात इन्क्लूड. त्यानंतर
क्वेश्चन नंबर 6. If tan x equal to 3 cot x, then find sin x. सिंपल है. If tan x equal to 3 cot x, sin x ची व्हॅल्यू विचारली आहे. तर कॉट म्हणजे टॅनचा रेसिप्रोकल असतो. म्हणजे आपण tan x इक्वल टू 3 इंटू कॉट एक्स लाच 1 tan x लिहू शकतो. बरोबर. तो tan x लेफ्ट साइडला घ्या, मल्टिप्लाय होईल. tan स्क्वेअर x इक्वल टू काय येणार? बरोबर. tan स्क्वेअर x इक्वल टू जर 3 आहे, स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साइडचं, म्हणजे tan x इक्वल टू काय येईल? tan x इक्वल टू √3. तर √3 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगल साठी येते? कुठल्या? म्हणजेच x इक्वल टू काय असला पाहिजे? 60 डिग्री. कारण tan 60 ची व्हॅल्यू √3 असते. बरोबर. x 60 म्हणजेच sin 60, आणि sin 60 ची व्हॅल्यू किती? √3/2. ओके. आता इथे स्टँडर्ड व्हॅल्यू आली म्हणून ठीक आहे, नाही आली स्टँडर्ड तर काय आहेत पुढे आपलं तसे एक्झाम्पल. नंतर आयडेंटिटीज. एक रेशो माहिती असला ना, सगळे रेशो फाइंड करता येतात. सगळे, कुठलाही एक रेशोची किंमत माहिती असू द्या, ती स्टँडर्ड जरी नसली, अँगल जरी नाही कळला, तरीही सगळे रेशो काढता येतात. कसे? tan स्क्वेअर इक्वल टू 3 कळालाय. tan स्क्वेअर वरून sec स्क्वेअर मिळेल की नाही? कारण tan आणि sec ची आयडेंटिटी असते. बरोबर. म्हणजे आपण tan स्क्वेअर x 1 + tan स्क्वेअर x इक्वल टू काय असतो? याचा अर्थ sec स्क्वेअर x ची व्हॅल्यू 1 + tan स्क्वेअर x म्हणजे 3. बरोबर. 1 + 3 किती आला? 4. तर sec स्क्वेअर x कळालाय, त्याचा रेसिप्रोकल घेतला की cos स्क्वेअर x मिळतो. म्हणजे cos स्क्वेअर x किती आला? 1/4. आणि cos स्क्वेअर x वरून sin स्क्वेअर x कळतोय. एका रेशो वरून सगळे रेशो काढायची प्रॅक्टिस पाहिजे. आता पुढे मेजर ग्रुप क्वेश्चनचा जो असणार आहे, तो हा एक टाइप येणार आहे याच्यात. आणि फॉर्म्युलांचे आपण वेगवेगळे ग्रुप पाहणार आहेत. म्हणजे प्रत्येक एक्झरसाइज मध्ये लागणारा टाइप आहे हा. एक रेशो माहिती असेल, त्याच्यावरून बाकी कुठलाही रेशो काढता यायला पाहिजे. cos स्क्वेअर x झाला 1/4. sin स्क्वेअर x म्हणजेच 1 - cos स्क्वेअर x. 1 - 1/4. 1 - 1/4 म्हणजे 3/4. हा झाला sin स्क्वेअर x. स्क्वेअर रूट घ्या. इथे स्टँडर्ड व्हॅल्यू होती म्हणून या प्रकारे आपलं जमलं. पण जर स्टँडर्ड व्हॅल्यू नसली तरीही असं जाता येतं. हा मार्ग माहिती असू द्या. ओके. पण याला आपल्याला प्लस ऑर मायनस येतो, त्याच्यामुळे मायनसचं काय करायचं, त्यासाठी आपल्याला आणखी एक पॉईंट पाहायचा आहे आणि मग त्या एक्झाम्पल्स वरती वर्किंग करायचं. ठीक आहे. ओके.